सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरुपादुका उत्सव यामध्ये हे तिसरं वर्ष आहे. अनेक भाविक भक्त इथे भेट देत आहेत, पण त्याचबरोबर आपल्या इंडस्ट्रीतले काही स्मित हास्य बाळगणारे कलाकार सुद्धा आपल्याबरोबर आहेत. स्मिता गोंदकरजी माझ्याबरोबर आहेत. मॅम नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि कसा होता अनुभव 21 संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा? खूप भारी असं म्हणता येईल आणि खरंच भक्तिमय वातावरण आहे आणि आमचं नशीब चांगलं आहे. आम्ही नशीबवान आहोत की आज मी खरं तर पुण्यावरनं आली आहे खास, कारण मला हे कळलं की 2 दिवसच सगळे पादुका असणार आहेत आणि 21 गुरूंचे पादुका एका ठिकाणी आपण आशीर्वाद घेऊ शकतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सकाळी इतक्या उत्तम पद्धतीत आणि इतक्या सुंदर पद्धतीत सकाळनी आयोजित केलं आहे. तर आय थिंक आय एम व्हेरी शुअर की मुंबईच्या बाहेरची पण बरीच लोक जमा झालेत आणि मुंबईसाठी तर मेजवानीच आहे. म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बाहेर प्रत्येक अक्कलकोट असो किंवा आळंदी असो किंवा एवढं जाणं प्रत्येक वेळेस होत नाही, पण इकडे या निमित्ताने आपण सगळेच महाराज होते आणि सगळेच गुरु होते. ते बघून मला जास्त भारी वाटलं, छान वाटलं. तेवढंच नव्हे, आपण जेव्हा जातो तेव्हा खूप गर्दी असते, धक्काबुक्की असते, नीट दर्शन घेता येत नाही आणि आपल्याला पादुका सुद्धा नीट दिसत नाहीत. पण इकडे तसं नाही आहे. तुम्हाला प्रत्येकांचे पादुका पाहायला मिळतील, आशीर्वाद घ्यायला मिळतील. तर आय थिंक इट्स अन अमेझिंग उपक्रम आणि सकाळनी खरंच खूप छान, म्हणजे तिसरं वर्ष आहे. असेच दरवर्षी सकाळनी हे आयोजित करावं, म्हणजे सगळ्यांनाच ही भक्तिमय काय म्हणतात वातावरण सगळ्यांना अनुभवायला मिळेल. आणि वेगळं आहे, म्हणजे दररोज आम्ही इव्हेंट्सला जातो, वेगळ्या ठिकाणी जातो, पण हे इकडचा आजचा इव्हेंट किंवा हा आजचा जो कार्यक्रम आहे, हा काल आणि आज दुसरा दिवस आहे, खूप वेगळा आहे आणि खूप सुंदर आहे. आय थिंक एकंदरीत वातावरणच आय थिंक इज व्हेरी कीर्तन चालू आहेत, बरेच कीर्तनकार आलेत, तर एकंदरीत वातावरणच खूप छान आहे, एकदम भारी आहे. मला खूप आवडलं. थँक्यू. या होत्या स्मिताजी. आणि जसं त्यांनी सांगितलं, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे दर्शनासाठी या. रात्री 9 वाजेपर्यंत NSCI डोममध्ये वरळीला हा सोहळा सुरू आहे. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.